नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर मी ज्योतिष विषयक एक व्हिडिओ घेऊन आले आहे. हा विषयसुद्धा पुन्हा डिमांडमध्ये होता. फार पूर्वीच सांगितलं होतं की ग्रहांच्या युतीबद्दल माहिती द्या. तर बराच काळ हा विषय पेंडिंग होता. आज आपण ह्या विषयाबद्दलची सिरीज सुरू करतो आहोत. सिरीज याचं कारण असं आहे की तुम्हाला तर माहिती आहे 9 ग्रह आपल्याकडे आहेत, प्लस हर्षल, नेपच्यून, प्लुटो वगैरे. तर ह्या सर्व ग्रहांच्या आपापसातल्या युतींबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला एकाच व्हिडिओत हा विषय कव्हर नाही करता येणार. म्हणजे बुध मंगळ युती आहे, शुक्र गुरु युती आहे, अशा प्रत्येक ग्रहाच्या प्रत्येक दुसऱ्या ग्रहाबरोबरच्या युतीसाठी भरपूर वेळ द्यावा लागेल. म्हणून ही एक मोठी सिरीज येणार आहे. तर न विसरता ही सिरीज पहा. दुसरं म्हणजे मी इथेच पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छिते की माझे हे जे व्हिडिओ आहेत हे बेसिक आहे. म्हणजे इथे मी ज्योतिषशास्त्राचा क्लास घेत नसून मी फार खोलात जात नाही आहे. पण तुम्हाला एक माहिती व्हावी. तुम्हाला जर इंटरेस्ट निर्माण झाला तर तुम्ही जरूर प्रॉपर एखाद्या संस्थेत जाऊन हे शिका, नक्कीच शिका आणि याच्यात प्रावीण्य मिळवा. परंतु माझ्या व्हिडिओचा हेतू हा आहे की तुम्हाला माहिती मिळावी आणि तुम्हाला कोणीही फसवू नये या विषयात, आणि बेसिक माहिती मिळावी. काहींना फार खोलात जाण्याची इच्छा नसते, परंतु जसं की राशी बाबत इंटरेस्ट असतो, मग राशीनुसार स्वभाव कोणता वगैरे जाणून घ्यायची उत्सुकता असते. तर त्या पर्पजने हे मी व्हिडिओ केलेले आहेत. त्या कारणासाठी हे व्हिडिओ आहेत की जेणेकरून तुम्हाला ज्योतिषातलं निदान बेसिक ज्ञान मिळावं. तर आता पुन्हा आपण आपल्या विषयाकडे येऊया की युती, ग्रहांच्या युती. पहिला प्रश्न, युती म्हणजे काय? तर तुमच्या कुंडलीत जी 12 घरं आहेत, स्थानं आहेत, त्या कुठल्याही स्थानात जर कुठलेही 2 ग्रह एकत्र असतील तर त्याला त्या ग्रहांची युती आहे असं म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या कुंडलीतल्या पहिल्या स्थानात मंगळ आणि बुध हे 2 ग्रह एकत्र आहे. पुन्हा एकदा तिथे बु आणि मंग असं लिहिलेलं असेल, पूर्ण बुध मंगळ असं लिहिलेलं नसतं. तर याचा अर्थ असा आहे की बुध आणि मंगळ या ग्रहांची युती तुमच्या पत्रिकेत आहे. मग आता ह्या युतीचे परिणाम तुमच्या आयुष्यावर काय होतात हे आपल्याला पाहायचं आहे. खूप खोलात गेलं तर पुन्हा स्थानवाईज, म्हणजे ज्या स्थानात हे ग्रह पडले आहेत किंवा राशीवाईज ज्या राशीत हे ग्रह पडले आहेत, या सगळ्याचा परिणाम ह्या युतीवर होत असतो. पण आज आपण ढोबळमानाने पाहणार आहोत की ही युती कुठल्याही स्थानात किंवा राशीत असेल तरी तुम्हाला काय परिणाम देते, तुमच्यावर, तुमच्या आयुष्यावर ह्याचा काय परिणाम होतो. आता ह्या सिरीजमध्ये आपोआपच तुम्हाला ग्रहांची बेसिक वैशिष्ट्येही कळणार आहेत. कारण आपण ग्रहांशी संबंधित बोलतो आहोत. म्हणजे बुध काय आहे, मंगळ काय आहे, हेच उदाहरण आपण पुढे चालू ठेवू. तर बुध हा ग्रह कसा आहे? तर बुध हा ग्रह आहे मॅनेजमेंटचा, वक्तृत्वाचा, चतुरस्त्र, हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचा. तो राजकुमार आहे, बुद्धिमत्तेचा आहे. तर त्यामुळे तो हे सगळे गुणधर्म दर्शवतो. आणि मंगळ हा ग्रह कशाचा आहे? तर शक्तीचा आहे, मस्क्युलाईन आहे, तापट रागीट स्वभावाचा आहे, एक बलवान पापग्रह आहे. मग आता अशा या 2 ग्रहांची युती काय फळं देईल हे तुम्ही अगदी एक प्रॅक्टिकलीसुद्धा तुम्ही ओळखू शकता. तर मंगळ आणि बुध हे 2 ग्रह ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत एकत्र असतात त्याच्यात काही परिणाम हे ठळकपणे दिसून येतात. सिन्स बुध हा वक्तृत्वाचा ग्रह आहे, बरोबर, बोलण्याचा ग्रह आहे, कम्युनिकेशन या ठिकाणी तो फार प्रभाव दाखवतो. आणि त्याच्याबरोबर जेव्हा रागीट संतापी मंगळ येतो तेव्हा काय होतं? या व्यक्तीचं वक्तृत्व, बोलणं हे अतिशय ओघवतं,
जोमदार असतंच असतं. आणि जर शुभयोगात ही युती असेल तर त्याचं बोलणं अतिशय प्रभावी असतो, तो खूप चांगला वक्ता असतो. पण शेवटी मंगळ आहे, त्याच्यामुळे तो त्याचा प्रभाव दाखवतोच. मग अशा वेळी ह्या व्यक्तीचं बोलणं कधीकधी समोरच्याला लागेल, टोचून बोलेल अशा पद्धतीचं असू शकतं. किंवा ही व्यक्ती थोडीशी भांडकुदळ असू शकते. ती व्यक्ती समोरच्याला थेट बोलते, म्हणजे सरळ सरळ त्याच्या चुका दाखवून देते म्हणा, किंवा सरळ सरळ त्याच्या मर्मावर बोट ठेवते. अशा पद्धतीने ही व्यक्ती दुसऱ्याला बोलू शकते. वादविवादात कोणाला हार जाऊ शकत नाही आणि बोलून तो समोरच्याला गप्प करणं हे यांचं वैशिष्ट्य असतं. तर ही झालं वक्तृत्वाबद्दल. दुसरं ही व्यक्ती कशी असेल तर मंगळ हा ग्रह आहे गणिताचा कारक आहे. त्याच्यामुळे ही व्यक्ती इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रवीण असू शकते. म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रात म्हणजे इथे शिक्षणाचा किंवा व्यवसायाचा संबंध येतो की तुमच्या पत्रिकेत जर बुध मंगळ युती आहे तर तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रातही तुमचा प्रभाव दाखवू शकता. वास्तुशास्त्र या विषयात तुम्ही प्रवीण असू शकता. तर आपल्याला याच्यावरून एक कळतं की ग्रहांचे जे गुणधर्म आहेत त्यानुसार जर ग्रह जेव्हा एकत्र येतात ते त्याप्रमाणे तुम्हाला फळं देतात. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुध व मंगळ हे दोघं एकमेकांचे शत्रुग्रह आहेत. शत्रुग्रह असल्यामुळे आणि मंगळ हा प्रभावी पापग्रह असल्यामुळे होतं काय की ह्याच्यात तो त्या ज्या शेड्स आहेत ज्या आपण म्हटलं की भांडकुदळपणा वगैरे ह्या आणतो. दुसऱ्याला टोचून बोलणं, लागेलसं बोलणं हे ह्या शेड्स मंगळ आणतो. पण त्याचबरोबर सगळंच काही वाईट असतं का तर नाही. ही माणसं अतिशय हुशार असतात, कल्पक असतात, वक्तृत्व अमोघ असतं हे तर मी सांगितलंच. आणि त्यातही तुमच्या कुंडलीत जर बुध अधिक बलाढ्य असेल किंवा मंगळ अधिक बलाढ्य असेल तर मग युतीवर त्याचा प्रभाव अधिक असतो. आता ग्रहाचं बल कसं बघायचं हा एक वेगळा विषय झाला, त्याच्याविषयी आपण नंतर कधीतरी जाणून घेऊच. पण एवढं लक्षात घ्या की ह्यातला एखादा ग्रह अधिक प्रभावी असू शकतो. म्हणजे एखाद्या कुंडलीत बुध जर अधिक प्रभावी असेल, बलशाली असेल तर तो हे बुधाचे गुण जास्त प्रमाणात दाखवेल आणि त्याच्यावर थोडी मंगळाची छाया पडलेली असेलच. त्या उलट जर मंगळ प्रभावी असेल तर तो बुधाला जरासा दाबून टाकेल, बुधाचे गुण कमी करेल आणि मंगळाचे जे गुणधर्म आहेत ते तो अधिक दाखवेल. मंगळाची व्यक्ती ही तापट असते, ती एकदम थेट ॲक्शन घेते आणि म्हणूनच मंगळ प्रभावी ज्यांच्या कुंडलीत मंगळ प्रभावी आहे अशा व्यक्ती अधिक करून तुम्हाला पोलीस फोर्स, आर्मी अशा ठिकाणी दिसतील. यावरून काय ते समजा. तर अशा तऱ्हेने बुध आणि मंगळ ही युती तुमच्या कुंडलीत हे परिणाम देतील. तर परिणाम म्हणजे तुम्ही बघितलं बुध वक्तृत्वाचा ग्रह आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करते नीट तुमच्या मनात ठसण्यासाठी की बुध हा वक्तृत्वाचा ग्रह आहे, चतुरस्त्र मॅनेजमेंटचा ग्रह आहे, कम्युनिकेशनचा ग्रह आहे. त्यामुळे या व्यक्तीचं बोलणं अतिशय प्रभावी असतं, ओघवतं असं, धारधार. मंगळ त्याला जर एकत्र आला, साथ लाभली तर मंगळामुळे ते हे बोलणं दुसऱ्याला लागेलसं, टोचेलसं, त्याच्या मर्मावर आघात करणारं असू शकतं आणि त्यामुळे समोरच्याचं मनही दुखावलं जाऊ शकतं किंवा ह्या व्यक्ती थोड्याशा भांडकुदळ असण्याची पण शक्यता असते. तुम्ही जर माझं बोलणं नीट लक्षपूर्वक ऐकलं तर मी शब्द वापरते आहे शक्यता असते असं असू शकतं. याचं कारण उद्या तुम्ही कोणाच्या पत्रिकेत बुध मंगळ एकत्र पाहिला तर तुम्ही लगेच असं म्हणायला नको अरे काय भांडकुदळ आहे हा. तर नाही, तसं नसतं मंडळी, असण्याची शक्यता असते. कारण हा एकच मुद्दा झाला, इतर अनेक गोष्टी असतात ज्या माणसाच्या स्वभावावर आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर, त्याच्या एकंदर सगळ्या गोष्टींवर परिणाम करत असतात. त्यामुळे बुध मंगळ युती हा एकच पैलू झाला. परंतु हा पैलू जर तुम्हाला
म्हणजे हे निश्चित अनुभवाला पण येईल. तुम्ही उलट्या प्रकारे जर तपासून पाहिले ही व्यक्ती अशी काय वागते, तर हां बुध मंगळ युती आहे म्हणून कदाचित असं असेल, असं असू शकतं. त्यामुळे कुठली गोष्ट 100% अशीच गृहीत धरून लावायची नाही, म्हणजे तो भांडकुदळच असेल असं नाही, तर असण्याची शक्यता आहे. आणि दुसरं म्हणजे मंगळ गणिताचा कारक असल्यामुळे, बुध बुद्धीचा कारक असल्यामुळे हे लोक इंजिनिअरिंग क्षेत्रात, वास्तुशास्त्र, वास्तुशिल्प या गोष्टीत प्रवीण असतात. आणि यांचं ऑफकोर्स मी म्हटलं तसं वक्तृत्व चांगलं असतं. त्यामुळे त्या फील्डमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही काही करू शकता. म्हणजे पुन्हा शिक्षणासाठी, व्यवसायासाठी या गोष्टीचा कसा उपयोग करून घ्यायचा, किंवा हां आपल्यात हा दोष आहे तर तो कसा सुधारायचा, म्हणजे थोडंसं दुसऱ्याला लागेलसं बोलू नये, ह्या दृष्टीने ह्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही नक्की करून घेऊ शकता. तर मंडळी, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अतिशय धन्यवाद. आणि ह्याच विषयाबद्दल सिरीज मी घेऊन येत आहे. कदाचित काही दुसरे एक्सपर्टही माझ्याबरोबर येतील. आपण एक इंटरव्ह्यू टाईप, मुलाखत टाईप दुसऱ्या काही ग्रहांच्या युतीची वैशिष्ट्य बघू, किंवा अधूनमधून मीही येऊन तुमच्याबरोबर बोलेन, तुम्हाला हे सांगेन. असे ज्योतिषात अजून अनेक विषय आहेत. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तुम्हाला जर काही शंका असेल, तुम्हाला याबाबतीत अधिक खोलात मार्गदर्शन हवं असेल, माझं वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल, तर मी याआधीही सांगितलेलं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा ईमेल ID देईन. त्या ईमेलवर तुम्ही मला ईमेल लिहा आणि त्यात तुम्ही हे सगळं विचारू शकता, किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनही तुम्ही विचारू शकता. कृपया माझा फोन नंबर मी देऊ शकत नाही वैयक्तिक कारणांसाठी, परंतु तुम्ही मला ईमेल ID जर ईमेल केला त्या ईमेल IDवर, तर मी त्याला नक्की उत्तर देईन आणि तुमचं शंका निरसन करीन, किंवा वैयक्तिक तुम्हाला भेटून मार्गदर्शन हवं असेल तरीसुद्धा ते मी करीन. त्यामुळे मंडळी, ह्याचा जरूर लाभ घ्या, कारण फसवणाऱ्या ज्योतिषांपासून, तुम्हाला खोटं मार्गदर्शन करणाऱ्या ज्योतिषांपासून सावध करण्यासाठीच प्रामुख्याने मी हे व्हिडिओ बनवत असते. धन्यवाद.